सोशल मीडियाच्या एका कोपऱ्यात मीम्स आणि रील्सच्या दुनियेत जन्माला आलेली कॉकरोच जनता पार्टी. सुरुवातीला अनेकांना वाटलं की हा फक्त एक टाइमपास आहे, पण विषय तिथेच थांबला नाही. बघता बघता सीजेपीने इंटरनेटवरून ग्राउंड लेवलवर चळवळ उभी केली. पेपरफुटी विरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले आणि देशभर मोठं आंदोलन उभं राहिलं. याची दखल स्वतः पंतप्रधान मोदींना घ्यावी लागली. या सगळ्याचा जो निकाल लागला तो देशाच्या राजकीय इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. आंदोलनाच्या 36व्या दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. अशा प्रकारे हे आंदोलन यशस्वी झालं. पण आता पुढे काय? 2011ला जेव्हा अण्णा हजारे यांचं आंदोलन यशस्वी झालं, त्यानंतर अण्णा आंदोलनाचं पुढे काय होणार अशी चर्चा सुरू असतानाच 2012 साली अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना करून राजकीय भूमिका घेतली. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात 2023 साली मनोज जरांगे पाटील यांचं मोठं आंदोलन झालं. पण या आंदोलनानंतर जरांगे यांनी कुठलीही राजकीय भूमिका न घेता आपला आरक्षणाचा लढा चालू ठेवला. तसं पाहिलं तर हे दोन्ही नेते जन आंदोलनानं मोठे झाले, पण त्यानंतरची त्यांची वाटचाल वेगवेगळी राहिली. आता प्रश्न हा आहे, एवढं मोठं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे फाउंडर अभिजित दिपके नेमकी कोणती भूमिका घेणार? ते जरांगे यांच्या मार्गाने जाणार की केजरीवाल यांच्या मार्गाने जाणार? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. अभिजित दिपके नेमक्या कोणत्या मार्गाने जाणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी केजरीवाल आणि जरांगे यांचं राजकारण काय आहे ते समजून घ्यावं लागेल. अरविंद केजरीवाल हे राजकारणात येण्याआधी एक सरकारी अधिकारी होते, मात्र ते सुरुवातीपासूनच सामाजिक चळवळीत भाग घ्यायचे. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी 2006 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि फुल टाइम सामाजिक कार्यात उतरले. पुढे 2011 साली ते अण्णा आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन प्रचंड यशस्वी झालं, पण त्यानंतर काय? तर आंदोलनाचा चेहरा असलेल्या अण्णा हजारेंना राजकारणात यायचं नव्हतं. मात्र त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या अरविंद केजरीवाल यांची महत्वाकांक्षा मोठी होती. यातूनच 26 नोव्हेंबर 2012ला आम आदमी पार्टीचा जन्म झाला. एका आंदोलनाचं रूपांतर राजकीय पक्षात झालं, ज्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना एक भक्कम पर्याय मिळाला. केजरीवालांनी आंदोलनातून मिळालेला जनमानसाचा पाठिंबा वोट बँक मध्ये कन्व्हर्ट केला आणि दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये सत्ताही मिळवली. मुळात केजरीवाल जेव्हा राजकारणात आले तेव्हाची राजकीय परिस्थिती काय होती? तर दिल्लीत 15 वर्षांपासून आणि देशात 10 वर्षांपासून काँग्रेस पार्टीची सत्ता होती. या दोन्ही सत्तांविरोधात अँटी इन्कम्बन्सी जोरात होती. देशात काँग्रेसला पर्याय मोदींच्या भाजपनं दिला, पण दिल्लीत हा पर्याय भाजप देऊ शकला नाही. दिल्लीत राजकीय स्पेस होती, जी स्पेस केजरीवाल यांच्या पार्टीनं घेतली. केजरीवाल यांची मुख्य वोट बँक आहे देशातला शहरी मिडल क्लास. हा मिडल क्लास युपीए काळात काँग्रेस पक्षापासून दूर झाला होता. 2011 साली सरकारविरुद्ध जे अण्णा आंदोलन उभं राहिलं होतं त्याला देशाच्या मिडल क्लासनं मोठा पाठिंबा दिला होता. भ्रष्टाचारासोबतच खराब रस्ते, दूषित पाणी, महागडे शिक्षण हे मिडल क्लासचे मुद्दे. या मुद्द्यांना कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या वोट बँकमध्ये बांधून ठेवता येत नाही. अण्णा आंदोलनात हा मिडल क्लास केजरीवाल यांनी साधला होता, जो पुढे आम आदमी पार्टीचा प्रमुख मतदार बनला. आता जरांगे यांचं राजकारण काय आहे? तर मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनानं महाराष्ट्रात मोठा झंझावत निर्माण केला. 2023च्या काळात जरांगे पाटलांच्या एका शब्दावर लाखोंचा जनसमुदाय गोळा होत होता. त्यानंतर जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की जरांगे पाटील आता स्वतःचा पक्ष काढणार किंवा स्वतः निवडणूक लढवणार. पण जरांगे पाटलांनी इथं वेगळी भूमिका घेतली. त्यांनी केजरीवाल यांच्याप्रमाणे थेट राजकारणात न उतरता स्वतःला आणि आपल्या आंदोलनाला एक दबाव गटाच्या भूमिकेत ठेवलं. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर तुम्हाला पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही, मात्र निवडणुकीच्या निकालांवर थेट प्रभाव टाकण्याची ताकद मात्र त्यांनी निर्माण केली. याची प्रचिती 2024च्या लोकसभा निवडणुकीत आलेली आहे. पण केजरीवाल यांच्या विपरीत जरांगे यांच्या राजकारणाची एक फिक्स लाईन आहे. ती लाईन म्हणजे मराठा समाजाचे प्रश्न. जरांगे हे एका समाजाचे नेते आहेत, असा समाज ज्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुरुवातीपासूनच प्रभाव राहिलाय. महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 28 ते 30% इतकी आहे. त्यामुळे या समाजाचा नेता राज्याच्या राजकारणात कायमच महत्वाचा मानला जातो. हे जरांगे पाटील ओळखून आहेत. त्यामुळे ते त्यांचं राजकारण
कोणत्याही राजकीय पक्षाला धरून करत नाही. आता जर आपण अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचा एकूण प्रवास पाहिला तर हा प्रवास केजरीवाल आणि अण्णा आंदोलनाशी मिळता जुळता असल्याचं पाहायला मिळतं. अण्णा आंदोलन हे कोणत्याही एका धार्मिक किंवा जातीच्या आराखड्यात बसणारं नव्हतं. अण्णांच्या पाठीमागे सर्व धर्माचे, समाजाचे, वर्गाचे लोक उभे राहिले होते. त्यामुळे या आंदोलनातून नेता म्हणून पुढे आलेले केजरीवाल हे कोणत्याही समाजाचे किंवा धर्माचे नेते बनले नाहीत. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातही हेच चित्र दिसलं. या आंदोलनात जमलेली गर्दी कोणत्याही एका जातीची किंवा धर्माची नव्हती. देशाच्या युवा पिढीनं हे संपूर्ण आंदोलन उभं केलं. त्यामुळे आता या आंदोलनातून जो कोणी नेता म्हणून समोर येईल तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा नेता नसेल, तो देशाचा युवा पिढीचा नेता असेल. इथेच अभिजित दिपके हे जरांगे पाटलांपेक्षा वेगळे ठरतात. अभिजित दिपके हे जरांगे स्टाईल राजकारण करू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न जरी केला तरी ते फार काळ टिकू शकणार नाहीत, कारण त्यांच्या पाठीशी जरांगे पाटलांसारखी एका वर्गाची पूर्ण ताकद नाही. मात्र ते केजरीवाल स्टाईल राजकारण नक्कीच करू शकतात. सीजेपीच्या आंदोलनातून दिपके यांच्यासाठी हा बेस नक्कीच तयार झालेला आहे. त्यामुळे समजा भविष्यात अभिजित दिपके यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तर ते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गाने जाताना आपल्याला दिसू शकतात. पण सध्या तरी अभिजित दिपके यांनी तशी कोणतीही शक्यता बोलून दाखवलेली नाहीये. सक्रिय राजकारणात येण्याचे कोणतेही संकेत त्यांनी दिलेले नाहीयेत. आंदोलनादरम्यानही त्यांनी कायमच आपला लढा कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाही तर युवा पिढीच्या मागण्यांसाठी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ते आता इथून पुढे काय निर्णय घेतात, केजरीवाल यांच्याप्रमाणे सक्रिय राजकारणात उतरतात की जरांगे पाटलांप्रमाणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला लढा चालू ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं? अभिजित दिपके यांचं पुढचं पाऊल काय असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.